तर रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे। प्रत्यक्ष किंवा इतर कुणाकडून आंदोलन करून घेतल्यास कारवाई केली जाणार आहे। जालन्याच्या नंदापूर गावातील मराठा आंदोलक विनोद उबाळे पाटलांना नोटीस आली आहे। जरांगे पाटलांचं आंदोलन सोशल मीडियावर पोहोचवण्याचं काम विनोद उबाळे पाटलांनीच केलेलं आहे। संजय सरोदे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। संजय, वृषाली, नक्कीच जरांगे पाटलांची जी मागणी आहे, सरसगट मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं, त्या मागणीसाठी जरांगे पाटील उपोषण करत आहेत आणि त्यांच्या उपोषणाचा आज 15वा दिवस आहे। सरकारने विशेष अधिवेशन बोलवलं होतं। त्यांना हे सांगितलं होतं की तुमचा जो सगळ्या स्वराचा विषय तो आम्ही अधिवेशनात घेऊ, परंतु कुठेही तो विषय अधिवेशनात घेतला नाही। त्यामुळे जरांगे पाटील काहीसे नाराज झाले आणि पुन्हा जरांगे पाटील आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आणि त्यांनी जे आवाहन केलं आहे की आजपासून 28 तारखेपर्यंत मराठा समाज आंदोलन करणार आहे। आज आंदोलनाचा पहिला टप्पा आहे आणि या टप्प्यात 11 ते 1 वाजेपर्यंत राज्यामधील प्रत्येक गावात आणि शहराच्या ठिकाणी हा रस्ता रोको होणार आहे। परंतु हा रस्ता रोको शांततेत करावा असं जरांगे पाटील यांनी आवाहन केलेलं आहे। उद्यापासून गावागावात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। धरणे आंदोलन करताना प्रत्येक ठिकाणी सरकारच्या वतीनं कुणी आलं, ग्रामसेवक आला, तलाठी आला, पोलीस आले तर त्यांना निवेदन द्यावं असंही जरांगे पाटील यांना म्हटलं आहे। परंतु जरांगे पाटलांची जी मागणी आहे की सरसगट मराठा समाजाला आरक्षण मिळावं, सगळ्या स्वराची व्याख्या घ्यावी, त्याचा अध्यादेश जो काढलेला आहे त्याची अंमलबजावणी करावी सरकारने आणि ही मागणी कुठेतरी पूर्ण होत नसताना दिसत असताना जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसलेले आहेत आणि उपोषण त्यांचा 15वा दिवस असला तरी जरांगे पाटलांकडून अजून 15 दिवस उपोषण सुरू असलं तरी सरकारच्या वतीने कोणीही बोलण्यासाठी भेटण्याशिवाय साधा फोनही त्यांना केलेला नाही। त्यामुळे सरकार कुठेतरी सगळ्या सोयऱ्या बाबतीत कुठे गंभीर असताना या ठिकाणी दिसत नाही। वृषाली, धन्यवाद संजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।